गोलंदाजी एक वाईट टाकलाय, 2 सिंगल आले, 3 धावा त्यानं खर्च केल्यात आणि प्रयत्न करतोय मॅचमध्ये परत येण्याचा प्रयत्न करतोय. फलंदाजांवरती दबाव टाकण्याचा तो प्रयत्न करतोय आणि चांगला प्रयत्न राहिलाय. भास्कर पाटील टेंबरीचे एक लेफ्ट हँडेड बॅटर म्हणून त्यांची ओळख आहे, परंतु या आयोजनामध्ये काय कमी पडू दिलं नाहीये. मैदानाच्या सभोवताली ते फिरतायत, सगळीकडे लक्ष बारकाईनं. महत्त्वाची भूमिका या आयोजनामध्ये. फटका गॅपमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहे, सिंगल घेतली आहे आणि हे लजी क्रिकेट डबलमध्ये कन्वर्ट केलं. रनिंग बिटवीन द विकेट अफलातून पाहायला मिळाली आणि या 2 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या झाली आहे 25. 6 बॉल आणि 3 धावांची गरज आहे. 6 मध्ये 3. पहिल्या ओव्हरमध्ये अनिकेतचं आक्रमण आपल्याला पाहिलं आणि त्याच्याच जोरावरती या मॅचमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली स्थिती बनवली. या ओव्हरमध्ये प्रणितनं चांगला प्रयत्न केला. जर आणखीन धावा असत्या ना तर काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं कदाचित. यानंतर एक मोठी मॅच आहे, मोठा संघर्ष आहे. पळसपे आणि त्यांच्या विरोधामध्ये नांदगाव. एकाच विभागातील 2 संघ आहेत. स्वप्नील टॉस कोणी जिंकलाय? मार्क्स तुमची बॉलिंग आहे, बॅटिंग आहे. नांदगावनं टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आहे, म्हणजे पळसप्याला पहिल्यांदा बॅटिंग करायची. नांदगाव टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे की इनिंग संपल्यानंतर वाट नका बघू, लगेच मैदानामध्ये दाखल व्हा, कारण आपल्याला खूप मॅचेस कव्हर करायचे आहेत आणि जास्त वेळ झाला तर कदाचित सामन्याच्या षटकांमध्ये आपल्याला कपात देखील करावी लागेल. आणि अजिंक्य आता उत्तरायणाला सुरुवात होईल, मकर संक्रांतीचा सण जवळ येतोय आणि हवेमध्ये आता गारव्याचं प्रमाण थोडं कमी होत चाललं आहे. मागील महिन्यामध्ये जी थंडी होती ती थंडी इतकी थंडी जाणवत नाही आहे, परंतु प्रेक्षक देखील मोठ्या संख्येनं आहेत. 3 वाजून गेले तरी मोठ्या संख्येनं प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सौरभ जमदाडे या आयोजनामध्ये एक महत्त्वाचा घटक राहिलेत. फार मेहनत त्यांची देखील या संपूर्ण स्पर्धेसाठी. ते मुख्य मंचावरती उपस्थित होतात, त्यांचं स्वागत करूयात. थोडं फास्ट करा. आधीच्या हातामध्ये चेंडू देण्यात आलाय. 3 धावांची गरज आहे. अनिकेत आणि अक्षय दोघे स्मार्टली खेळतायत, विकेट वाचून खेळतायत खरं तर. आणि अनिकेतचा जो एक झेल सुटला ना, त्यानंतर अनिकेत जो सुटला आहे तो थांबायचं नाव घेत नाही आहे. पहिल्या ओव्हरमध्ये त्यानं मॅच थोडीशी खुली केली, त्यानंतर तो थोडं संयमी टेम्परामेंट दाखवताना पाहायला मिळाला. पाठीमागे एक धाव कंप्लीट केले, दुसरीचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग आणि अक्षय मात्र त्या ठिकाणी धावबाद आता व्हावं लागणार. विकेट जाते अक्षयचे. न्यू बॅटर धावत मैदानामध्ये दाखल व्हायचे. न्यू बॅटर जो कोणी असेल त्यांना विनंती आहे की लगेच आपण धावत मैदानामध्ये दाखल व्हायचे. 5 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. बॅटिंग करण्यासाठी दाखल होतोय. 5 बाद आहे 2, 5 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. नांदगाव संघ मैदानामध्ये यानंतर पाहायला मिळेल फिल्डिंग करत असताना. बॅटिंग पाहायला मिळेल पळसपेची. आणि आपल्या विभागामध्ये बऱ्याचशा जेव्हा लांबचे संघ येतात त्यावेळेला सातत्यानं आपल्या विभागातील अनेकशे क्रिकेटचे दर्दी संघांना पॅक करत असतात. सचिनजी बैलमरे असतील, त्याचबरोबरीनं गौतमजी ओसवाल असतील, विघ्नेश तवले आणि चेतन तवले यांनी देखील आज पुरस्कृत केले या संघाला. बारक्या पवार, रोहित धनगावकर हे देखील सगळ्यांना पुरस्कर्ते राहतात. या सगळ्यांचा आपण धन्यवाद मानलं पाहिजे. आणि खरं तर गौतम ओसवाल वेगळ्याच फॉर्ममध्ये आहेत यंदा. गौतम ओसवाल, बामण डोंगरी असेल, त्याचबरोबरीनं ट्रॉम्बे असेल, बऱ्याचशा मोठमोठ्या संघांना, नेरे संघ असेल, भिंगारी संघ असेल, हातनोली संघ असेल, अशा मोठमोठ्या संघांना ते पुरस्कर्ते राहतात. आणि त्यांच्या दुकानामध्ये आता जागा नाही आहे ट्रॉफी ठेवायला गौतम ओसवाल यांच्या. आणि आज त्यांचा भिंगारी संघ चांगलं खेळतोय. एका धावेची गरज आहे. 4 मध्ये 1. गणेश राणे देखील चांगल्या संघांना पुरस्कर्ते असतात आणि हा सामना फिनिश केलेला आहे.
मॅच जिंकली आहे कोण संघानं. कोण संघाचं मनापासून अभिनंदन. चांगला खेळ केला भोकरपाडा संघानं, पण त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.